महा एनजीओ फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी। महा एनजीओ फेडरेशन द्वारा जागतिक महिला दिनानिमित्त पर्यावरण व्यवस्थापन या क्षेत्रातील राजमाता जिजाऊ स्त्री सन्मान पुरस्कार कुमारी पूजा ढोले यांना जाहीर झाला असून 12 मार्च 2023 रोजी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे। कुमारी पूजा ढोले या पर्यावरण क्षेत्रात गेली 10 वर्षे कार्यरत आहेत। त्यांनी पुणे विद्यापीठातून पर्यावरण विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले असून त्या लीड ऑडिटर आहेत। तसेच त्यांनी पर्यावरण विषयक कायद्याचा अभ्यास देखील केला आहे। गेल्या 10 वर्षात पर्यावरणाशी संबंधित विषयाशी निगडीत केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना जसे की 15वा वित्त आयोग, मिशन अमृत सरोवर, माझी वसुंधरा अभियान, पुणे शहराचा पर्यावरण सद्यस्थिती अहवाल बनविणे इत्यादींमध्ये सक्रियरित्या सहभागी आहेत। NCAP अंतर्गत पुणे शहराचा हवा प्रदूषण विषयक कृती आराखडा तयार करून त्यांची अंमलबजावणी सध्या शहरामध्ये करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे। नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा अंतर्गत तयार करण्यात आलेल्या RCA नदीजोड प्रकल्पाची प्रथम बैठक 10/2023 पुणे शहरात नुकतीच पार पडली। त्यांच्या नियोजनात त्यांचा मोठा सहभाग होता। महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग यांच्यातर्फे राबवण्यात येणाऱ्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत गेली 2 वर्षे पुणे शहराला मानांकन मिळत आहे। त्यासाठी त्या प्रयत्नशील होत्या। त्यांनी विविध ठिकाणी जसे की दिल्ली, अहमदाबाद, पोंडिचेरी इत्यादी शहरांमध्ये झालेल्या परिसंवादामध्ये पुणे शहराचे प्रतिनिधित्व केले आहे। अलीकडेच पुणे शहरात प्रथमच स्थापन झालेल्या इलेक्ट्रिकल मोबिलिटी कक्ष, भूजल कक्ष, वातावरणीय बदल कक्ष यांच्या कार्याचे नियोजन करत आहेत। इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलतर्फे ग्रीन सिटीज रेटिंग अंतर्गत पुणे शहराला प्लॅटिनम रेटिंग मिळाले आहे। त्यात त्यांचा मोठा सहभाग आहे। थिंक ग्लोबली ॲक्ट लोकली या संकल्पनेला अनुसरून जागतिक स्तरावरील संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास ध्येय यांची पुणे शहराच्या विविध योजना आणि प्रकल्प यांच्याशी सांगड घालण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत। अशा समाजात विशेष योगदान देणाऱ्या कुमारी पूजा ढोले यांचा गौरव करताना आम्हाला विशेष अभिमान वाटतो। पर्यावरण व्यवस्थापन क्षेत्रात येत्या काळात देशासाठी विशेष भूमिका बजावेल असे मत शेखर मुंदडा यांनी व्यक्त केले आहे। महा एनजीओ फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी।